जालन्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पालकमंत्री पंकजा मुंडे येताच नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या। यावेळी नागरिकांनी पंकजा मुंडेंना निवेदनही दिलं। बारामतीमध्ये 23 जुलैला अजित पवारांच्या पुतळ्याचं लोकार्पण होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुतळ्याचं लोकार्पण केलं जाणार आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली। यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला। गणेशोत्सवापूर्वी बायपासची एक लेन सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शेतपिकांना जीवदान मिळालं। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे। गोंदिया जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अनेक भागांमध्ये पावसाचा जोर आहे। पावसामुळे गोंदियातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। पावसाला सुरुवात झाल्यामुळे रखडलेल्या धान पिकाच्या लागवडीला वेग आलाय। जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊस आल्यानंतर मध्यंतरी 10 दिवसापर्यंत पावसानं दडी मारली होती, पण पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये वारकरी भक्तांना चंद्रभागेमध्ये स्नान करता यावं याकरता हे पाणी सोडण्यात आलंय। 1600 क्युसेक वेगानं सोडण्यात आलेलं पाणी 22 जुलैला संध्याकाळपर्यंत पंढरपुरामध्ये पोहोचणार आहे। त्यामुळे आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या स्नानाची चिंता मिटलेली आहे। जळगावच्या भुसावळमध्ये राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे धोंडी यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी चांगला पाऊस पडण्याची प्रार्थना करण्यात आली। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये पावसानं 15 दिवस दडी मारली आहे। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून अधिक काळ पावसानं दडी मारली आहे। खरीप हंगामातील पिकं संकटात सापडली आहेत। त्यातच नीलगाई, हरिण, माकडं आणि रानडुकरांकडून शेतातील कोवळ्या पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नासधूत होत असल्यानं शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे। येवल्याच्या धुळगावमध्ये अज्ञात व्यक्तीने 1 एकरावरील कारल्याची बाग उद्ध्वस्त केली। शेतकरी संजय वाळके यांनी कांद्याला भाव नसल्यामुळे पीक कर्ज काढून कारल्याची बाग उभी केली। बाजारात कारल्याला चांगला भाव मिळत होता। असं असतानाच मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने कारल्याची बाग मुळासकट उपटून टाकली। त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुढची बातमी ही महत्त्वाची आहे, बुलढाण्यामधून आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाही। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला। पिकं न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात रोटाव्हेटर फिरवून पुन्हा दुबार पेरणी करावी लागते। यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे। आर्थिक फटका बसत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासन आणि संबंधित कंपनीकडून तातडीनं मदत मिळावी अशी मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरामध्ये बोगस सोयाबीन बियाणं पुरवणाऱ्या कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली जाते। जळगाव पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। संतप्त कर्मचाऱ्यांनी महापालिकेमध्ये आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातला आणि आपली कैफियत मांडली। जळगाव शहरामध्ये जगन्नाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला। यात्रेत परदेशी नागरिकांनीही सहभाग घेतला। लोणावळ्याची आणखी एक ओळख आता अधिकृतपणे जागतिक स्तरावर अधोरेखित झालेली आहे। लोणावळ्याची पारंपरिक लोणावळा चिकी याला भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे। या मानांकनामुळे या ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थाला अधिकृत दर्जा मिळाला आहे। श्रीरामपूरमध्ये पोलिसांनी गुन्हेगारी मोडीत काढण्याकरता तक्रार निवारण दिन साजरा केला। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आज 55 तक्रारदारांचं समाधान करण्यात आलंय। अकोल्यातील बनावट गुटखा प्रकरणाला नवं वळण आलंय। ज्युनियर इंजिनियर असलेल्या भाजप नगरसेवकाच्या भाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिकेचा एक जबाबदार अधिकारी अशा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील असल्याचंही समोर आलंय। त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होतोय। पंढरपुरामध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय। भर पावसामध्ये शेतकऱ्यांनी दिंडी काढली, महामार्गाला जोरदार विरोध केलाय। यावेळी तातडीने महामार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे।
अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आले गावामध्ये एका विहिरीचं पाणी अबदार असल्याचं समोर आलंय। यामुळे ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि उत्सुकता आहे। तज्ञांकडून या उबदार पाण्याची तपासणी केल्यानंतर खरं कारण समोर येईल। मुंबई लोकलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या सलग हल्ल्यांनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मालाड, बोरिवली आणि ठाकुर्ली इथल्या घटनांनंतर मुंबई जीआरपी आणि आरपीएफनं आता सगळ्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर रँडम बॅग तपासणी सुरू केली आहे। प्रवाशांना थांबवून त्यांच्या बॅगा चेक केल्या जात आहेत। संशयास्पद वस्तूंवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे। जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या माहितीनुसार ही मोहीम सुरक्षेच्या दृष्टीनं राबवली जाते। जुन्या मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप इथं सावंतवाडी रत्नागिरी एसटी बसचा अपघात झाला। बसनं प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली, त्यानंतर बस गटारात कलंडली। सुदैवानं या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही, पण एसटी बस आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। महेश ट्युटोरियल्स अचानक बंद करण्यात आलं। राज्यातील सगळ्या 33 शाखा बंद करण्यात आल्या। यामुळे कोचिंग क्लासच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवमधील होमगार्ड महिलेनं वर्दीवर रील्स बनवले म्हणून तिला पंढरपूरच्या वारीला बंदोबस्ताची ड्युटी नाकारण्यात आली। वाशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या अनिता गायकवाड यांनी आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली। त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात येते। बीडच्या समाज कल्याणच्या शासकीय कार्यालयामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। आता संबंधित आश्रमशाळेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। संस्था चालकाच्या कुटुंबातील सदस्य कामावर न येताही लाखो रुपयांचा पगार घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय। नाशिक शहरातील खासगी मराठी शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला। मराठी शाळा टिकवण्याकरता आणि वाचवण्याकरता हा निर्णय घेण्यात आलाय। कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरामध्ये भर दिवसा लॉन्ड्रीत घुसून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली। लॉन्ड्रीमध्ये ग्राहकांना धिंगाणा घालत शिवीगाळ केली, मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झालाय। शाळेतून घरी जात असताना आरोपीनं मुलीच्या वडिलांनी बोलावल्याचं सांगून तिला घरात नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। फरार आरोपीला 36 तासांमध्ये सातारा येथून अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। नीट यूजी 2026चा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। बीडच्या ज्ञानेश्वरी पवार हिनं आपल्या निकालावर गंभीर आक्षेप घेतला। उत्तरपत्रिकेनुसार 720 पैकी 702 गुण मिळणं अपेक्षित असताना स्कोअर कार्डवर अवघे 87 गुण दाखवण्यात आल्याचा तिचा दावा आहे। निकालाची फेरतपासणी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरामध्ये बिबट्याचा वावर बघायला मिळतो। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाल्यानं नागरिक भयभीत झालेले आहेत। वन विभागानं खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पिंजरा लावलाय। नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहा असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। बिश्नोई गँगकडून आमिर खानला धमकी देण्यात आली आहे। सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई टोईच्या नावानं धमकीची पोस्ट व्हायरल झाली आहे। पोस्टमध्ये अभिनेता आमिर खान यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरत धमकीसदृश मजकूर लिहिण्यात आलाय। या पोस्टमध्ये लव्ह जिहादचा उल्लेख करत काही व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले। राजस्थानातील श्रीगंगानगर इथल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाचाही पोस्टमध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारानं विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत।